तुमच्या आतील शक्तीशी तुम्ही जेवढे जोडले जाल, तेवढे तुमच्या जीवनातल्या सर्वच क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतंत्र व्हाल. आपल्या आतली शक्ती ओळखण्यासाठी मी सध्या तुमच्यातील शक्ती ओळखा हे पुस्तक वाचतीये. हे पुस्तक मी कुठून मागवलं? त्या ग्रुपची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये देतीये. तर नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्ही कोण आहात? तुमच्या असण्याचा उद्देश काय आहे? जीवनाविषयी तुमच्या श्रद्धा कोणत्या आहेत? हे जाणून घेण्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे आतमध्ये वळा. स्वतःमध्ये जा. आपल्या आतली शक्ती ओळखा. पण ही ओळखायची कशी? नेमकं शक्ती आपल्यातली ओळखायची, आपल्यातली शक्ती अनुभवायची म्हणजे काय करायचं? तर जास्तीत जास्त स्वतःच्या जवळ जायचं, स्वतःशी बोलायचं, आपल्या भावनांचं नियोजन करायचं, असं मी बऱ्याचशा व्हिडिओजमधून तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला आपलं अस्तित्व कसं हवंय याचा आपण कधीच विचार करत नाही. मुळात आपण रोज उठतो, रोजचं जे काही समोर दिसतंय ते काम करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच करायला जात नाही. कारण आपल्याकडे कारण तयार असतं, की मला वेळ नाहीये. एक्स्ट्रा काय करू हे मला कळत नाहीये. पण आपण सुरुवातच करत नाही. सुरुवात करायच्या आधीच आपण असे विचार करायला लागतो, असे प्रश्न स्वतःमध्ये निर्माण करतो, की मला नाही जमणार, मला वेळच नाहीये, मी काय करू हे मला माहितीच नाहीये. असे प्रश्न निर्माण करण्यापेक्षा मी काय आणि कसं करू शकते याचं उत्तर लिहायला सुरुवात करा. हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर स्वतः शोधा. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत, त्या गोष्टी घडण्यासाठी आपलेच विचार कारणीभूत असतात. आपल्या मनामध्ये ज्या पद्धतीच्या भावना आहेत, त्याच पद्धतीची परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण होते. बघा, जर आपल्या मनामध्ये चांगल्या भावना असतील, आपण जर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, आपल्या घरातल्या गोष्टींचा आनंद घेऊ शकत असू, आपण स्वतःमध्ये समाधानी असू, स्वतः आनंदी असू, तर आनंद देणाऱ्या गोष्टी वाढणार आहेत. पण कधी-कधी काय होतं, की अशा काहीतरी विचित्र परिस्थितीमध्ये आपण अडकतो, की आपण फक्त त्याच परिस्थितीचा विचार करायला लागतो. आणि हा विचार करून, करून, करून ती छोटीशी वाटणारी परिस्थिती कधी एवढी मोठी होते ते आपल्याला देखील कळत नाही. कारण का? आपण पूर्ण फोकस फक्त त्या नकोशा परिस्थितीवरती लावलाय. आपण तो जो फोकस आहे तो शिफ्ट केलाच नाहीये. हे का घडतंय? हे असं का घडतंय? हे माझ्यासोबतच का घडतंय? असे विचार करून रडायचं, चिड करायची, सातत्याने आपल्या जवळच्या व्यक्तींशी त्याच विषयावरती बोलायचं. काही प्रश्न खरंच न सुटणारे असतात. आपण त्याला सोडून द्यायचं आणि आपल्या मनातल्या भावना बदलण्याचा प्रयत्न करायचा. जर आपल्याला दुःख होत असेल ना, तर ते दुःख का होतंय? ती परिस्थिती जरी आपण बदलू शकलो नाही, तरी देखील त्या परिस्थितीमध्ये राहत असताना किंवा आपलं स्वतःचं आयुष्य जगत असताना आपण किमान 10 मिनिटं तरी स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. कारण तो जो 10 मिनिटांचा आनंद आहे, तो आपल्याला आयुष्यभराचा आनंद देऊन जाणार आहे. आनंदी भावना स्वतःमध्ये जेव्हा निर्माण होतील, त्यावेळेला आपल्यातली शक्ती आपोआप जागृत व्हायला लागेल. आनंद स्वतःला द्यायचा म्हणजे खूप काही करायचंय का? तर नाही. जे आपल्याला आवडतंय तेच छोट्या गोष्टी करायच्या आहेत. मुळात आपल्याला काय आवडतं हेच आपल्याला माहिती नसतं. आणि म्हणून स्वतःचा शोध घेण्यासाठी आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपली जबाबदारी आपण स्वीकारलीच पाहिजे. सततचा मीपणा, सततचा हेकेखोरपणा किंवा मग सततची सहानुभूती मिळवणं किंवा सतत भूतकाळाचा विचार करणं, भविष्याच्या विचारांमध्ये रमणं, या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून सध्या आत्ता काय चालू आहे, या क्षणामध्ये मी काय करू शकते, असं कधी तुम्ही विचार केलाय का? मला माझ्यातलं काय बदलायचं आहे? हा प्रश्न आपण सातत्याने स्वतःला विचारत राहिलं पाहिजे. कारण दर 15 दिवसाला त्याची वेगळी उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. आणि त्या उत्तरांच्या आधारावरती जर आपण आपलं आयुष्य जगत गेलो तर 100% आपल्याला नवीन काहीतरी आपल्यातलं सातत्याने सापडत जाणार आहे. आणि म्हणूनच ही योग्य वेळ आहे,
की आता मला निर्णय घ्यायचा आहे. कशाचा निर्णय घ्यायचा आहे? तर मला माझ्यातली शक्ती ओळखायची आहे. मग मला त्यासाठी काय करावं लागणार आहे, याची यादी तुम्ही काढायला घ्या. कारण काय माहिती आणखी काही दिवसांनी आपल्याला सगळंच करता येईल का? किंवा आता आपण मागे जाऊन काही गोष्टी बदलूच शकणार नाहीये. मग आपल्या हातामध्ये आता काय आहे? तर आज आहे आणि आज आपण काय करतोय हे खूप जास्त महत्वाचं. आपलं रोजचं, आजचं आयुष्य जगत असताना आपण स्वतःशी किती एकरूप झालोय? आपण आपल्या मनावर, आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय केलंय बरं? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि काय केलं पाहिजे हे देखील तुम्ही स्वतःलाच विचारायचं आहे. कारण प्रत्येक जण तुम्हाला वेगळं उत्तर देणार आहे. कोणी म्हणेल, की माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मी गाणं म्हणतो किंवा कोणी म्हणेल, की मी लिखाणाची मदत घेतो किंवा कोणी म्हणेल, की मी चित्रकला करतो. तसं तुम्हाला काय करायचंय? आपण प्रत्येकाचं ऐकून त्या गोष्टी नाही करू शकत. आपल्याला आपल्यातलं मीपण शोधायचं आहे. आपल्याला आपल्यातली शक्ती जागी करायची आहे. आपण सतत प्रॉब्लेमवरतीच बोलत राहतोय. आपण सोल्युशनचा विचार करतच नाहीये. आणि म्हणूनच आपल्याला आता सोल्युशन शोधायचं आहे आणि याची जाणीव आपल्याला स्वतःला व्हायला पाहिजे. आपल्याला कितीही लोकांनी सांगितलं ना, की "तू हे कर बरं वाटेल, तू ते कर बरं वाटेल." पण जोपर्यंत आपण आतून ठरवत नाही, की मला माझं आयुष्य बदलायचं आहे, तोपर्यंत आपल्याला आपलं आयुष्य बदलणारच नाहीये. आणि म्हणून तुम्ही ठरवा. आतून ठरवा, की नाही आता बास. आता 15 दिवस झाले, 8 दिवस झाले, वर्षानुवर्ष हेच चालू आहे आणि बास. आता आपण मला थांबलं पाहिजे. मला आता स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. मला एक ठराविक अमुक-अमुक आजार आहे. आपण किती वेळा म्हणतो बरं, की मला हा आजार आहे, हा आजार आहे, या आजाराने मला त्रास होतो किंवा घरातल्या लोकांचं मलाच करावं लागतं, माझ्यावरच सगळा लोड आहे. किती वेळा आपण या गोष्टी रिपीट करतो. पण कधी आपण असा विचार केलाय का, की या आजारातून बाहेर पडण्यासाठी मी काय केलं पाहिजे? मी काय व्यायाम केला पाहिजे? मी माझं डाएट कसं ठेवलं पाहिजे? मी माझ्यातली कोणती गोष्ट बदलली पाहिजे? नाही, कधीच आपण असा विचार करत नाही किंवा त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. आपण कधी वेगळं काही वाचत नाही, आपण कधी वेगळं काही बघत नाही. आपण रोजचं तेच रटाळवाणं आयुष्य जगतोय आणि आपल्याला बाहेर काय चाललंय हे याची कल्पनाच नाहीये. बाहेर किती छान गोष्टी चालू आहेत, कोण-कोण काय-काय करतंय आणि करण्यासारखं किती आहे याची जाणीवच आपल्याला नाहीये. आपण आपल्याच त्या छोट्याशा जगामध्ये ना अडकून पडलोय. आपल्याला आपलं सगळं मोठं वाटतंय. पण बाहेर किती मोठ्या आणि सुंदर गोष्टी घडतायत. लोक किती छान-छान काय-काय करतायत, याची आपल्याला कल्पनाच नाहीये आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न देखील करत नाही. आपण बघितलं तर काय बघतो? तर आपण टीव्ही सीरियल्स, मालिका बघतो. त्याच्यामध्ये काय दाखवलं जातं? हां, मनोरंजन म्हणून आपण त्या गोष्टी बघून सोडून देतो का? नाही. आपण तिथे स्वतःला ठेवतो. आपण वेगवेगळ्या रील्स बघतो. रील्समध्ये काय सांगितलं जातं आपण तिथं स्वतःला ठेवतो. आणि सगळीकडे आपण मी किती बिचारी आहे, हा आव आणत आपण फक्त सहानुभूती मिळवून इतरांना दोष देतो. हां, कठीण आहे. आजूबाजूचे लोक जर त्रास देत असतील, तर तशा वातावरणामध्ये राहणं खरंच कठीण आहे. पण मग कठीण आहे म्हणून मग रडतच बसायचंय? असंच जगायचंय आपल्याला? कठीण आहे आणि आता ते कठीण पण मी स्वीकारलंय आणि मी आता आयुष्यभर रडतच घालवणार आहे, हेच तुम्ही स्वीकारलंय का? नाही ना. हे बदलायचंय ना. मग हे बदलण्यासाठी आधी आपल्याला आपली शक्ती शोधावी लागेल. ती शक्ती शोधण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये जावं लागेल आणि स्वतःमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणतीही कला जोपासा, आपले विचार लिहून काढा, त्या विचारांवरती विचार करा, भरपूर वाचन आपण वाढवलं पाहिजे. तर आणि तरच आपण आपल्या जगातून बाहेर पडू शकणार आहोत. बाहेर काय चाललंय हे आपल्याला कळणार आहे. हे असंही असतं, अशा गोष्टींनीही फरक पडतो. याची जाणीव आपल्याला होणार आहे आणि म्हणून आपल्याला आपली थॉट प्रोसेस बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. हेतुपूर्ण, अर्थपूर्ण जीवन जगण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि आपण ते शोधलं पाहिजे. आपण आपल्या आतील शक्तीचा, आपण आपल्या विचारांच्या शक्तीचा अनुभव
जीवनात किमान एकदा तरी घ्यायलाच पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे. या गोष्टी सगळ्या खूप छान आहेत, ज्या आपल्याला आपल्याजवळ घेऊन जातात. एकदा का आपण आपल्या स्वतःजवळ गेलो, की मग आपल्याला बाहेरील जगामध्ये आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचा फरक पडत नाही. न थांबता फक्त आणि फक्त प्रत्येक परिस्थितीमध्ये मला सकारात्मक राहायचं आहे आणि मला सकारात्मक, छान, आनंदी राहण्यासाठी मी जे काही करू शकते ते मी करणार. कितीही अडचणी आल्या तरी देखील मी माझं आयुष्य छान-छान गोष्टींनी सजवणार आहे, छान-छान कलांनी सजवणार आहे. मला कितीही कामाचा व्याप असला तरी किमान अर्धा तास मी स्वतःसाठी वेळ काढणार आहे. जर मी फोनवर मैत्रिणींशी बोलण्यासाठी वेळ काढू शकते, छान बाहेर कट्ट्यावर बसण्यासाठी वेळ काढू शकते, तर नक्कीच मी माझ्यासाठी वेळ काढूच शकते. असा विचार करायला सुरुवात करा आणि तुमच्यातली शक्ती ओळखायला सुरुवात करा.